नगर तालुक्यातील हिवरेझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली। गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। खो खो आणि कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, केंद्रप्रमुख महादू उधार, सरपंच भाऊसाहेब काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय साळवे, उपसरपंच रामदास आनंदकर, समन्वयक जालिंदर खाकाळ, समन्वयक प्रिया कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छिते की हार जीत या दोन्ही गोष्टी, कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही सामना खेळायचा असेल तर हार आणि जीत या दोन्ही गोष्टी असतात आणि या दोन्ही गोष्टीमध्ये कुणाची तरी हार होणार आहे, कुणाची तरी जीत होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांची जीत होणार आहे ते खुशच असणार आहे, पण ज्या विद्यार्थ्यांची हार होणार आहे त्यांनी नाउमेद न होता पुढच्या वेळेस आपली जीत कशी होईल या आशेवर आपण सामने खेळायचे आहेत आणि आपल्याला पुढच्या वेळेस संधी कशी उपलब्ध मिळेल यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत। मॅडमने सांगितल्याप्रमाणे हार आणि जीत जे जितल तो याने असं पुढे चालतो आणि जे हरण त्यांनी कधी धीर खसून द्यायचा नाही, ते पुढल्याला जिंकतच असतो। म्हणून त्यांनी सुद्धा हार कधी मानायचे नाही। म्हणून हिवरेझरे ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्व शिक्षक वर्गांचं, विद्यार्थ्यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। सांघिक क्रीडा प्रकारामध्ये खो खो, कबड्डी स्पर्धा, तर वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये धावणे, लांब उडी, थाळी फेक, गोळा फेक अशा स्पर्धांचा समावेश आहे। स्पर्धा इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी अशा 2 गटात पार पडल्या। स्पर्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक रमेश कांडेकर, नवनाथ वाळके, राजाराम नलगे, मंगला कोठवड, वंदना कडूस आदींनी परिश्रम घेतले। सत्यजित महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी बाळासाहेब तिजोरे, अहिल्यानगर।